मित्रांनो नमस्कार. मनोगत या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. प्रसिद्ध गीतकार आणि कविवर्य असलेले जगदीश खबोळकर यांच्या गाजलेल्या लावणीचा मुखडा सध्या जवळपास सर्वच लोकांच्या डोक्यामध्ये घुमायला लागलाय. तो जगदीश खबोळकरांचा मुखडा असा आहे: कसं काय पाटील बरं आहे का, काल काय घडलं ते खरं आहे का. यामध्ये थोडासा बदल करून मी असं म्हणतो, काल काय घडलं ते खरं आहे का. याऐवजी पाटील सध्या महाराष्ट्रामध्ये जे ऐकतोय ते मात्र खरं आहेत का. मी एव्हाना आपल्याशी कुठल्या विषयावर बोलणार आहेत याची कल्पना आपल्याला आलेली नसेल, परंतु कसं काय पाटील, उद्या काय घडणार आहेत ते खरं आहेत का, हा विषय मी बोलत असताना मी बोलत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले आणि शरद पवारांचे निकटवर्ती असलेले जयंत पाटील यांच्याबद्दल. विधानसभेतील निवडणुकीतील महाविकास आघाडीचा दारुण पराभवानंतर आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उभाटा सेनेची आणि काँग्रेस पक्षाबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड मोठी अस्वस्थता ही निर्माण झालेली आहे. अस्वस्थता ही पसरली आहे. या अस्वस्थतेतून जयंत पाटलांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा ही महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर मोठ्या प्रमाणावर रंगू लागली आहे. अजितदादांनी जयंत पाटलांसाठी महत्वाचं खातं हे हिरवून ठेवलेलं आहे. अजितदादांनी जयंत पाटलांना कळत नकळत महायुतीच्या सरकारमध्ये येण्याचं आमंत्रण हे दिल्याच्या चर्चा ह्या मोठ्या प्रमाणावर ऐकिवात येत आहेत. निवडणुकीचा निकाल लागून आज 10 दिवस पूर्ण झाली आहे, परंतु अद्यापही महाराष्ट्रातील सत्तेच्या सिंहासनावर कुठलाही मुख्यमंत्री किंवा कुठलंही सरकार हे अजून बसलेलं नाहीये. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणजे भारतीय जनता पक्षाला भरभरून जागा देऊन सरकार बनवण्याची संधी ही महाराष्ट्रातील जनतेने या ठिकाणी दिलेली आहे. या निवडणूक निकालाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांच्या कुठल्याही एका पक्षाला हे पुरेसं संख्याबळ नसल्याने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हा विरोधी पक्ष नेता हा असणार नाहीये. घटनात्मक दृष्ट्या विरोधी पक्ष नेता असणार नाहीये. विरोधी पक्ष नेता असणं हे खरं म्हणजे लोकशाहीची सर्वात मोठी मजबूत अशी ताकद असते आणि त्यातच खरी लोकशाही ही या ठिकाणी असते. परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी नव्हे एवढं विरोधी गटाची नामुष्की ही त्यांच्यावर आलेली दिसते. आणि लोकसभेच्या कालच्या निवडणुकीचा कौल जर आपण नीटपणाने निहाळला किंबहुना त्याचं नीटपणाने परीक्षण केलं तर महाविकास आघाडी कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत सत्तेवर येईल असं चित्र आणि असं संख्याबळ हे महाराष्ट्रामध्ये दिसत होतं. आणि महाविकास आघाडी सत्तेवर आली तर जयंत पाटील यांच्यावर नेतृत्वाची फार मोठी जबाबदारी येईल असंच एकंदरीत महाराष्ट्रातील राजकीय सारीपाट हा सांगत होता. एकूणच लोकसभेच्या निवडणुकीत कथित लाटेत निवडून आलेले खासदार ज्यांना आपण अपघाती खासदार म्हणू, या अपघाती खासदारांनी आपल्या मतदारसंघात कुठलीही जादू ही दाखवलेली नाहीये. 2.5 वर्षापूर्वी झालेल्या पक्षफुटीतून रक्तातील नाती ही बेईमान झालेली असताना जयंत पाटलांसारखा माणूस महाविकास आघाडीमध्ये आणि शरद पवारांबरोबर हा पाय रोवून निर्धाराने महाविकास आघाडीच्या बरोबर उभा राहिला, उभा ठाकला, हे महाराष्ट्रातील चित्र होतं. त्यामुळे उद्या जर महाराष्ट्राच्या विधानसभेत महाविकास आघाडीची सत्ता आली तर जयंत पाटील हेच आघाडीच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील, यात कुठलीही शंका असण्याचं कारण नव्हतं. परंतु जयंत पाटील यांच्या नावातील असलेला जय हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या बाजूने उतरला नाहीत. महाविकास आघाडीचा डोलारा हा कालही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या खांद्यावर समर्थपणे होता आणि विधानसभेच्या निवडणुकीत देखील हा महाविकास आघाडीचा डोलारा शरद पवारांच्या खांद्यावर एक हाती हा सांभाळला गेला. हरियाणात जरी भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकली असली तरी
महाराष्ट्रातील महायुतीला विजयाबद्दल मात्र अस्थिर अशी भावना होती. विजयाबद्दल मात्र फार मोठी शासकता ही महायुतीच्या गोटामध्ये निर्माण झालेली होती. तरी देखील महायुतीने विजय मिळवला. लोकसभेच्या 5.5 महिन्यामध्ये महाविकास आघाडी आपण हमखास जिंकणार या व मुख्यमंत्री पदाचा जागा आणि मुख्यमंत्री पद आपल्याला मिळेल, त्यातून असलेल्या जागा वाटपाचा वाद हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष वारंवार घालत बसले. दरम्यानच्या काळात महाविकास आघाडी शपथविधीचे स्वप्न रंगवत होते. दरम्यान याच काळामध्ये महायुतीचे नेते हे सावध झाले आणि लोकसभेचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी महायुतीने पर्यायाने भारतीय जनता पक्षाने मजबूत अशी व्यूहरचना केली, रणनीती तयार केली. या रणनीतीचा भाग म्हणूनच भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे संघ शक्ती ही प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या मैदानात उतरली आणि मतदानाच्या दिवशी एका मतदारसंघामध्ये साधारणतः 1000-1500 स्वयंसेवक हे महायुतीच्या विजयासाठी आतोनात परिश्रम करत होते. आतोनात परिश्रम करत असल्याचं दृश्य हे जागोजागी अनेक विधानसभाच्या मतदारसंघामध्ये दिसलं. संपूर्ण 5 महिन्याच्या महायुतीच्या काळामध्ये या सरकारने, एकनाथ शिंदेच्या सरकारने साधारणतः 7,000पेक्षा जास्त शासन निर्णय हे घेतले गेले. त्यामध्ये जनकल्याणाच्या योजना या एकनाथ शिंदेच्या सरकारने घेतल्या गेल्या. त्यामधून लाडकी बहीण योजना आणि कृषी पंपांचं वीज बिल माफी करण्याचा निर्णय हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरला. लोकसभेतील मतांच्या स्पर्धेत महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये फारशी तफावत नव्हती. फक्त आणि फक्त 0.3 एवढाच काय तो फरक हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होता. तर आपण सत्तेवर आल्याच जमा आहोत अशा धुंदीत महाविकास आघाडी ही वावरत होती. राज्यातील मराठा समाज, राज्यातील मुस्लिम, दलित आणि आदिवासी मतदार हा आपल्या बाजूने आहेत आणि शेतकरी वर्ग हा महायुतीवर नाराज असल्याने तो बहुसंख्येने हा महाविकास आघाडीकडे झुकेल अशा मुंगेरी लाल की हसीन सपनेच्या कल्पना विलासामध्ये हे महाविकास आघाडीचे नेते वावरत होते आणि यातच त्यांचा फार मोठा घात या ठिकाणी स्पष्टपणाने झालेला दिसतोय. नाना पटोले असतील किंबहुना संजय राऊत असतील यांनी 5-5.5 महिन्याच्या कालावधीमध्ये अतिशय धुंदीमध्ये सर्पजिव्हेने महाविकास आघाडीच्या निवडणुकीच्या पराभवाचा मृत्यूचा सापळा हा रचला गेला. त्यांच्या वादग्रस्त विधानाने महाविकास आघाडी ही पराभवाकडे फरफटत गेल्याचं चित्र स्पष्टपणाने या ठिकाणी मान्यच करावं लागेल. या निवडणुकीच्या निकालाने म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाने काही गोष्टी या प्रामुख्याने समोर आलेल्या आहेत. पुरोगामित्वाच्या नावाखाली आणि चिकित्सेच्या नावाखाली लाखो आणि कोट्यावधी लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल आणि श्री गजानन महाराजांबद्दल यांच्यावर विकृत भाष्य करणाऱ्या मंडळींना महाविकास आघाडीने पक्षाचे प्रवक्ते म्हणून लॉन्चिंग केलं. पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून त्यांना खतपाणी घालण्याचं काम हे महाविकास आघाडीने केलं. या विकृत मंडळींचा फटका हा महाविकास आघाडीला कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत बसला. हिंदू समाजाच्या चालीरीती शी हार्डवेअर असलेल्या आंबेडकरी समुदायाने कधीही हिंदूंच्या चालीरीती या मान्य केलेल्या नाहीत, किंबहुना हिंदूंच्या चालीरीतीवर सातत्याने आगपाखड केली. परंतु राजकीय दृष्ट्या आंबेडकरी चळवळ ही कधीही यशस्वी झालेली नाही हे प्रामुख्याने या ठिकाणी लक्षात घेण्यासारखंच आहे. या निवडणुकीमध्ये अजून एक गोष्ट प्रामुख्याने आणि प्रकर्षाने समोर आली. शरद पवार ही एक महाराष्ट्रातील शक्ती आहेत, परंतु निसर्ग नियमासमोर शरद पवार हे वार्धक्याकडे झुकलेले आहेत. वार्धक्याकडे झुकलेला असताना पवारांची पानगळ होणे ही अत्यंत स्वाभाविक आहे.
पवारांच्या चेहऱ्याचं उदात्तीकरण करून महाराष्ट्रामध्ये आपलं राजकारण पुढे रेटता येईल या भ्रमामध्ये महाविकास आघाडीचे नेते राहत असेल, किंबहुना पवारांच्या भरोश्यावर राहणार असेल, तर दुसऱ्या फळीचं कार्यकर्त्यांचं नेत्यांचं हे फार मोठं अपयश हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने हे लख्खपणाने समोर आल्याशिवाय राहत नाहीये. जयंत पाटील इस्लामपूरच्या मतदारसंघामध्ये अवघ्या 10 ते 12 हजार मतांनी निवडणूक जिंकले. पक्ष आणि शरद पवारांची साथ हे जयंत पाटील सोडणार आहेत का, या चर्चा मात्र आता रंगू लागल्या आहे. चर्चा ह्या नेहमी यशस्वी माणसांच्या, यशस्वी पुरुषांच्या बाबतीतच होत असतात. पुढे काय व्हायचे ते होईल. कुठल्याही नेत्याला जोडण्यासाठी, कुठल्याही नेत्याला बांधून ठेवण्यासाठी सत्ता आणि सत्ता ही फक्त पुरेशी असते. सत्ता मिळवत असताना ती सत्ता नैसर्गिक मार्गाने मिळाली किंबहुना अनैसर्गिक मार्गाने मिळाली यामध्ये काही एक तथ्य नसतं. सत्तेला पायाची दाशी बनवणं हेच अलीकडच्या राजकारणातील अंतिम आणि शाश्वत सत्य असल्याने जयंत पाटील भविष्यात कुठल्या वळणावर असतील किंबहुना जयंत पाटील हे भविष्यात कुठल्या वळणावर विसवतील हे आज मात्र सांगणं धाडसाचं ठरेल. हे मात्र या ठिकाणी नक्की. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.